जय जय राम हरे राम राम जय जय राम हरे जय जय जय. सांगेन मी तुम्हाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुणी कुणी आणि कोणत्या अवलिया व्यक्तिमत्वानं चांगल्या गोष्टीला सहकार्य केलं. खरं तर बागर महाराज आणि महाराजांना विनंती आहे, शिवरंजनीची स्वर गळ्यातून निघाले तर बरं होईल. आठवतो या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आम्हाला देखील. या महाराष्ट्राच्या मातेची मान सन्मान आणि अभिमानाची असणारी गोष्ट म्हणजे माझे छत्रपती शिवराय. चांगल्या गोष्टीला सहकार्य करायचं. 19 फेब्रुवारी 1630 साली जन्मलेला माझा बाल शिवा पुढे जाऊन छत्रपती होण्याचा विक्रम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये करतोय ना, तो उगाच करत नाही. 19 फेब्रुवारी 1630 साली जन्मलेले छत्रपती शिवाजीराजे पुढे जाऊन 6 जून 1674 ला राज्याभिषेक सोहळा पार पाडतायत. ज्या छत्रपती शिवाजी राजांकडे पाहावं आणि डोळ्यातले अश्रू गपगार व्हावे, तो छत्रपती शिवाजी राजा एकदा रडला होता. आणि शिवाजी राजा रडला असताना शिवाजी राजाच्या डोळ्यातली अश्रू कशी पुसावीत एका अवलियानं काम केलं होतं. चांगल्या गोष्टीला सहकार्य करायचंय. आम्हाला प्रसंग माहिती, आम्हाला इतिहास माहिती आहे. माझे छत्रपती शिवाजी राजे त्या पन्हाळगडावर अडकून पडले होते आणि त्या पन्हाळगडाला सिद्धी जबरनं जबरदस्त वेढा घातला होता. छत्रपती शिवाजी राजांना त्या सिद्धी जबरच्या वेढ्यातून सुटण्याची चिन्ह दिसत नव्हती. आणि त्याच वेळेला शिवाजी राजांना एक नाव आठवलं. ते नाव म्हणजे शिवा काशीद नावाचं. राजांसारखा दिसणारा, राजांसारखा बोलणारा, राजांसारखा चालणारा, राजासाठी जीव की प्राण असणारा तो शिवा काशीद नावाचा मावळा राजाच्या समोर हजर झाला. आणि शिवाजी महाराजांना म्हणताय, बोला राजा बोला, कुठं जायचंय मरायला? चांगल्या गोष्टीला सहकार्य करायचंय. या महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी राजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून तशीशी पाणी आलं. पाणी यासाठी आलं, शिवा अरे कसली शहानिशा केली नाहीस, कुठं जायचंय आणि मरायला तयार झालास. त्या शिवा काशीद नावाच्या न्हाव्यांच्या मुलानं उत्तर दिलं, राजे जन्माला शिवा न्हावी म्हणून आलोय आणि मरताना जर मी राजा शिवाजी म्हणून मरत असेल तर यापेक्षा दुसरं भाग्य माझं कोणतं आहे? बोला राजा बोला. छत्रपती शिवाजी राजांनी त्या शिवा काशीदाला सगळी मोहीम सांगितली. शिवा तुला माझं रूप घेऊन सिद्धीच्या छावणीत जायचंय. शिवा हार्मोनियमचा आवाज वाढव. शिवा मला तुला माझं रूप घेऊन सिद्धीच्या छावणीत जायचंय. शिवा पण शिवा तुला मिळणारं बक्षीस आणि तुला मिळणारं उत्तर फक्त मरण आणि मृत्यूचं आहे. बोला राजा बोला, कुठं जायचंय मरायला? आणि त्या शिवा काशीदाला छत्रपती शिवाजी राजांची राजवस्त्र स्वतःच्या अंगावर घातली. हुबेहूब तो शिवा काशीद नावाचा मावळा राजे शिवाजींसारखा दिसू लागला. ओळखता येत नाही राजा शिवाजी कोण आणि शिवा काशीद कोण. एका पालखीत बसून शिवा काशीद सिद्धीच्या छावणीत गेला आणि एक पालखी निघाली थेट पन्हाळगडावरनं विशाळगडावर आली. राजे शिवराय सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचले. हो, कोणाच्या जीवावर? शिवा काशीद नावाच्या मावळ्याच्या जीवावर राजे शिवाजी राजे पन्हाळगडावरनं विशाळगडावर पोहोचले. आणि बाकीचे मावळे धावत धावत शिवरायांकडे आले आणि राजाला म्हणतात, राजा पन्हाळगडचा येडा सुटला राजा, पण पन्हाळगडाचा येडा सुटवणारा शिवा काशीद नावाचा मावळा मेला राजा. शिवा जिवंत राहिला राजा. ज्या राजाकडे पाहावं आणि डोळ्यातले असले संपावी तोच छत्रपती शिवाजी राजा मनातल्या मनात रडू लागला. शिवा गेला. शिवाजी राजे घोड्यावर बसले.
घोड्याला टाच मारली. मावळे म्हणतात राजा चालणार कुठं? राजा आताच कुठं तरी पन्हाळगडाचा वेढा सोडून तुम्ही इथपर्यंत आलात. आता कुठं चाललात? आणि मनात रडणारा राजा शिवाजी त्या मावळ्यांना म्हणतोय, हे मावळ्यांनो, अरे तुमच्यासाठी शिवा काशीत मेला असेल, तुमच्यासाठी मावळा मेला असेल, पण या राजा शिवाजींसाठी शिवाजी भोसले मरण पावलाय. त्याची आई घरी वाट बघत नसेल का? त्या आईला सांगायला नको, आई तुझा शिवा काशीत स्वराज्यासाठी मरण पावला, ती आई वाट बघत असेल ना. आईला सांगायला नको, आई शिवा मेला. राजानं घोड्याला टाच मारली. टप 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 करत राजा शिवाजी शिवा काशीदाच्या घरासमोर आले. राजा शिवाजींचा घोडा पाहिला. शिवाची आई घराच्या बाहेर आली आणि शिवाची आई घराच्या बाहेर आल्यानंतर राजा शिवाजीला बघून म्हणते कशी, हे जगदंबेचा देव, आई भवानीचा सुपुत्र, माया घरा कसा? हा राजा पन्हाळगडचा येडा सोडून आलास ना राजा? राजा थकला असेल र, दमला असेल र, राजा घरात ये. मनातल्या मनात रडणारा राजा शिवाजी आईला म्हणतो, आई मला तुला काहीतरी सांगायचे गाई. आई मला तुला काहीतरी सांगायचे गाई. शिवाजी राजाला बघून त्या शिवा काशीदाची आई म्हणाली, हे राजा, अरे थकला असेल र, दमला असेल र, काही सांगायचे, काय गप्पा मारायच्या नंतर मारू. पहिल्यांदा गोडाचा घास घे, हातपाय तोंड धुवून घे, मग काय गप्पा मारायच्या त्या मारूला. मनातल्या मनात रडणारा राजा शिवाजी आईला म्हणतो, नाही आई, मला तुला काहीतरी सांगायचे गाई. राजे शिवाजी घोड्यावरनं खाली आले, घरामध्ये गेले, खुर्चीवर बसले. शिवाजी आई आतमध्ये निघून गेली आणि गोडाचा घास बाहेर घेऊन आली. छत्रपती शिवाजी राजांच्या तळ हातावर तो गोडाचा घास ठेवला. त्या गोडाच्या घासाकडे माझे छत्रपती शिवाजी राजे पाहत राहिले. अरे काय सांगायला आलो आईला, आई तुझा शिवा जिवंत राहिला नाही. मनातल्या मनात रडणारा राजा शिवाजी उठून उभा राहिला. गोडाचा घास जिभेवर ठेवला. जितक्या वेगाने जिभेवर ठेवला ना, तितक्या दुप्पट वेगाने मुखाच्या बाहेर आला. गोडाच्या घासाची चव कडवट झाली की काय? सुगंधीचा सूर्य मावळतीला निघून गेला की काय? कस्तुरीचा सुगंध संपला की काय? मनातल्या मनात रडणारा राजा शिवाजी आईला म्हणतो, आई येऊन एवढा उशीर झाला का? मी तुला म्हणतोय ना, मला तुला काहीतरी सांगायचे गाई. एकदा सुद्धा विचारलं नाहीस मला. हे शिवाजी राजा, इथून घेऊन गेला माझा पोटचा देव, माझा शिवा काशीत येताना कुठं ठेवून आलास? एकदा सुद्धा आई विचारलं नाहीस काही गाई. आणि आता मात्र न रडणारी आई राजा शिवाजीला बघून रडू लागली. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. रडणारी आई राजा शिवाजीला म्हणाली, हे शिवाजी राजा, तुला काय वाटलं माझा शिवा काशीत कुठे मला ठाऊक नाही व्हायला? हे ज्या दिवशी माझा शिवा घरातून निघून गेला ना, त्या दिवशी माझ्या शिवानं मला सांगितलं होतं, आई पन्हाळगडावर चाललोय राजा शिवाजींना मदत करण्यासाठी. आई ज्या दिवशी पन्हाळगडचा येडा सोडून गावात बातमी घेऊन येऊ ना, त्या दिवशी आई गावाच्या वेशीतनं येणारा पहिला घोडा तुझ्या लेखाचा म्हणजे शिवाचा असेल. शिवाजी राजा, अरे बातमी कळाली ना, पन्हाळगडचा येडा सुटलाय. त्या दिवसापासून, त्या क्षणापासून शिवाची आई गावाच्या वेशीवर डोळं लावून बसली होती. कवाईन माझा शिवा. पण शिवाजी राजा, त्या गावाच्या वेशीतनं मला येताना फक्त तुझा एकट्याचाच घोडा दिसला ना, तेव्हाच्या शिवाची आई ओळखून गेली, माझा शिवा जिवंत राहिलाच नसेल. आणि तो जर जिवंत असता ना, तर गावाच्या वेशीतनं येणारा पहिला घोडा माझ्या लेखाचा असता. गावात त्याला साखर वाटली असती. माझा शिवा जिवंत राहिला नाही ना राजा. रडणाऱ्या आईकडे बघून शिवाजी राजा म्हणाला, रडू नकस काही, रडू नकस काही. आजपासून हा राजा शिवाजी तुझ्यासाठी शिवा काशीत होईल आणि स्वराज्याचं रक्षण करेल. रडणारी आई राजाला म्हणते, हे राजा,
अरे एवढ्या मोठ्या स्वराज्याचा राजा तू पण एका आईच्या वळखाला काळजाला वळखाला चुकलास रे राजा. हे शिवाजी राजा, अरे एवढ्या मोठ्या स्वराज्याचा राजा तू पण एका आईच्या काळजाला वळखाला चुकलास रे. तुला काय वाटलं माझा शिवा मेलाय म्हणून मी रडते? भाई राजे बात नाही, माझा शिवा गेलाय म्हणून मी रडत नाही राजा. शिवाजी राजा आईला म्हणाले, आई कशासाठी रडते सांग ना ग. आणि त्या शिवा काशीदाच्या आईनं जे उत्तर दिलं ना ते महाराष्ट्राच्या सत्कर्मासाठी खऱ्या अर्थानं सत्कर्मी लागलेलं उत्तर होतं. आई का रडते सांग ना ग. आणि त्यावेळेस त्या शिवा काशीदाची आई शिवाजी राजाला म्हणाले, हे शिवाजी राजा, मी रडते त्या आई जगदंबेच्या पायी, मी रडते त्या आई भवानीच्या पायी. त्या आई जगदंबेला आणि त्या आई भवानीला एकच मागणं मागते, हे जगदंबे, अगं मला एवढी दरिद्री आणि करंटी का बनवलीस की माझ्या पोटी माझ्या गर्भी फक्त एकच शिवाकाशी जन्माला घातलास. हे शिवाजी राजा, त्या एक शिवाकाशीला ऐवजी चार चार शिवाकाशी जरी माझ्या पोटी जन्माला आले असते ना, तुझ्या स्वराज्यासाठी मरण्यासाठी हरपून टाकले असते, हरपून टाकले असते, हरपून टाकले असते. इतिहास थांबला नाही. शिवाची धर्मपत्नी घरातून बाहेर आली आणि म्हणाली, आत्याबाई का रडता, आत्याबाई का रडता. आणि त्यावेळी शिवाच्या आईने सांगितलं, अगं तुझं कुंकू जिवंत राहिलं नाही, रडू नको तर करू काही करू. आणि महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. त्या शिवा काशीदाची धर्मपत्नी म्हणाली, आत्याबाई नाही राहिले ना ते न राहू द्या, मी लढेल ना स्वराज्यासाठी, मी झुंजेल ना स्वराज्यासाठी. आणि जगाच्या पाठीवरचा इतिहास आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिली स्त्री सैनिक म्हणून शिवा काशीदाच्या पत्नीचा गौरव या महाराष्ट्राच्या मातीनं केलाय. हा आग्रह जर कोणता असेल तर तो आग्रह सत्कर्माचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय तो सत्कर्माचा आग्रह ठेवतात अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे सत्य कर्म व्हावेचाय, 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 तुका म्हणे जन्माला आल्यानंतर चांगलं करण्याचा प्रयत्न करा. सत्कर्म योगे वै हलवावे सर्वांमुखी मंगल होवावे. एकच सांगतो संपवतो, वेळ झाली भोजनाची. आता बरं वाटलं असेल सगळ्यांना, संपवावं असं वाटलं नसेल ना?
अजून चालू द्या असं वाटलं असेल, परंतु ही मर्यादा आहे 7 ते 9. हरकत नाही. 7:30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. 9 वाजून 14 मिनिटे झालेली आहेत. शेवटचा 1 मिनिट घेतो. का आग्रह तो असावा? आम्ही देखील कुत्र्याच्या मागे धावतो, नामदेवराय देखील कुत्र्याच्या मागे धावले, पण दोघांच्या कुत्र्याच्या मागे धावण्यातला एक फरक आहे. नामदेवराय तुपाची वाटी घेऊन धावले, आम्ही कमी मारला असता कुत्र्याला, 2-3 दगड्या तोडून मग घरी आलो असतो. हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. महाराष्ट्राची परंपरा कुत्र्याच्या पाठीमागे काठी नाही, तुपाची वाटी घेऊन धावणारा हा महाराष्ट्राच्या परंपरेचा इतिहास आहे. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे लाडके नगरसेवक आदरणीय बैकर साहेब, त्यांचे बंधू सूर्यकांतजी बैकर, त्याचबरोबर आमचे मराठे दादा, दोन्ही मृदंगाचार्य, आणि इथं आल्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाचा आत्मा म्हणून तुमची साऊंड सिस्टम एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा या महाराष्ट्रात फिरत असताना या प्रकारची साऊंड सिस्टम क्वचित मिळते, आणि इथे आल्यानंतर या साऊंड सिस्टमच्या माध्यमातून आणि या गंधर्व सभेच्या माध्यमातून आज माणकिवली गाव हा उत्साह नंदनवन आणि गोकुळ बनलंय असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. जास्त काही बोलत नाही. आजच्या कार्यक्रमासाठी माझा सगळा परिवार या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित आहे, त्यांचे देखील आभार मानतो. सगळी गंधर्व सभा आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. सगळी गुरुजन मंडळी तुम्हा सगळ्यांचं दर्शन घेतोय. पुनश्च एकदा बोलता बोलता अचूकपणे एखादा शब्द गेला असेल तो वाणीचा दोष समजा, चांगलं घेण्याचा प्रयत्न करा ही अपेक्षा व्यक्त करतोय. कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका, सगळ्यांशी प्रेमाने वागा. म्हणजे आयुष्यातला प्रत्येक क्षण हा मकर संक्रांतीपणा ठेवा. तुमचं आयुष्य कृतार्थ आणि धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. एकाने मला विचारलं काय बनवू म्हणजे आयुष्याचा उद्धार होईल. नाही गावचा ग्रामपंचायत सदस्य बनलास तरी चालेल, नाही तालुक्याचा आमदार बनलास तरी चालेल, नाही जिल्ह्याचा खासदार बनलास तरी चालेल, नाही राज्याचा मुख्यमंत्री बनलास तरी चालेल, नाही देशाचा पंतप्रधान बनलास तरी चालेल, नाही राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष बनलास तरी चालेल, पण त्या भगवंतानं तुला माणूस म्हणून पाठवलाय. चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कर एवढं सांगतो. पुन्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. माझ्यासोबत एकदा आवाज द्या, बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल, जय हरी. बोलो रे भाई मंगलमूर्ती, जय श्रीराम, जय श्री भारत माता की जय जवान जय किसान. धन्यवाद.